तुम्ही 3.5 शक्तीपीठाची यात्रा करावं, तुमचा संसार सुखाचा होईल बघा. अहो 3.5 शक्तीपीठाची यात्रा म्हणजे साऱ्या पृथ्वीची प्रदक्षिणा. तुम्ही 3.5 शक्तीपीठाची यात्रा करावं. काय झालं बाई? रडताय कशाला? रडत नाही मी, भोग आहे माझा हा. मला सांगा, मी तुम्हाला काय सांगू? तर शुक्रवारी गडावर येणारी बाई मी, पण पाय पांघळा झाला, गड वर गेला, देवी लांब गेली, देवीचं दर्शन काही घडलं. आज माझी ही शेवटची वेळ. आज माझं देवीचं दर्शन घडलं नाही तर मी या गडावरनं उडी घेईन. असं म्हणू नका देवीच्या दारात. मी तुम्हाला घेऊन जाते, चला. सांभाळून दमलीस का? नाही नाही. कशी दहाप लागली तुला? झालं आता, थोडंच राहिले. अगं होत नसेल तर राहू दे, पाय जड झाले तुझे. जा तू आता. नाही, तुम्हाला देवीचं दर्शन घडवल्याशिवाय गड उतरणार नाही मी. सगळा दिवस जाईल तुझा. जाऊ दे, देवीच्या दर्शनासाठी तुमच्यासारख्या पांगरीचे पाय झाले. हाच माझ्या 3.5 शक्तीपीठाचा प्रसाद आहे. चला. हा मुली, इथूनच आईचं दर्शन घेते. हा घे नारळ, प्रसाद म्हणून घे, कल्याण होईल तुझं. तुम्हाला पाठीवर बसवून एवढा डोंगर चढले मी, आणि तुम्ही मला फक्त नारळ देताय? काय देऊ तुला? वचन. मी एक साधी बोळी बाई, माझ्याकडनं कसलं वचन घेतेस ग? आधी वचन द्या. देवीच्या पायाशी आणलंस, दिलं वचन, बोल आता. माझी 3.5 शक्तीपीठाची यात्रा संपली. येत्या गुरुवारी माझे व्रत सांगत आहे. आई, तू सवाष्ण म्हणून माझ्या घरी जेवायला ये. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझं सौख्य सामावलेलं आहे. पस्तात रामने आज दुकान आमच्यावर सोपवले. तू इथेच थांब, मी येते जाते का बघ. त्याची काळजी करू नका, चांगलं नीट लक्ष ठेव. जातो ना. चला परमू, नीट लक्ष ठेव.
लई हसला होता गाव मला. आता बघतो किती रडतोय ते. नमस्कार. एक 100 द्या. चल रे. अरे राम, अरे विषबाधा झाली तुझ्या दारूमुळं. हातपाय झाडून लोक मरायला लागली आहेत. पळायतून जीव वाचून तुझा पळ. काठी कुऱ्हाडी घेऊन लोक इकडे येत आहेत. पळ पळ. मी वर बघतो. बरोबर. सरपंच तुम्ही तिकडे बघा. अरे गंजीतच लपन होते हो. मग लावा की आग. ऐन नवरात्रात गुढी खाली घेऊन दादासाहेबांच्या घराची आबरू जळायचंय बरं त्यात. जा चला.
तुझ्या तिरडीचा बांबू मोडला. असं कशाला बिनकाळजाचा दीपकला स्वाद्या. अरे काय राव केलंस हे? अरे हे काय केलंस? तुझ्यामुळे सारा गाव जळतोय. तू खुनी आहेस, तू नराधम आहेस. खेचायला मला माझ्या गावकऱ्यांची बोलू द्या इन्स्पेक्टर साहेब. नाही, मला माझ्या गावकऱ्यांची बोलू द्या इन्स्पेक्टर साहेब. अरे पण थांबा. माझी काही चूक नाहीये. तुम्ही माझं ऐकून घ्या आणि मी तुमच्या समोर उभा आहे. मग तुम्हाला काय करायचं ते करा, पण तुम्ही माझं ऐकून घ्या. माझी काही चूक नाही. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. ताईसाहेब, आता येता सांग देवीची पूजा केली सा. आता सवाष्णीला बरोबर घेऊन तुम्ही उपास सोडा बघू. काय ग बायानो? अहो ताईसाहेब, किती येईल त्या बाईची वाट बघणार तुम्ही? नाही काकू, तिने मला वचन दिलंय, ती येईलच. जानकी, ए जानकी, जानकी, जानकी. आई, आई, ये घरात. भक्तीला या भाळली दुर्गा काली घरा ग. दुर्गा काली घरा ग. दुर्गा आली घरा ग. 3.5 शक्तीपीठ तीर्थयात्रा करा ग. 3.5 शक्तीपीठ तीर्थयात्रा करा ग. आदि माया दर्शनाचा ध्यास मनी धरा ग. आदि माया दर्शनाचा ध्यास मनी धरा ग. 3.5 शक्तीपीठ तीर्थयात्रा करा ग. आई, आलीस? भाजी भाकरी खाऊन घे. पुरणपोळी तर मी अगं, तुझ्या कष्टाची भाकरी हीच माझी पुरणपोळी. तुझ्या साध्या भोळ्या भक्तीला भाळून आज मी तुझ्या घरी आले. 3.5 शक्तीपीठाच्या पुण्याईनं मी सदैव तुझ्या घरी राहीन.